श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात या दोन कोणावर कधीच विश्वास ठेवू नका. तुम्ही कधीच संकटात सापडणार नाही. तुमच्यावर पश्चाताप करण्याची कधी वेळच येणार नाही. तुम्ही स्वतः प्रत्येक परिस्थितीचा सामना योग्य रीतीने करू शकाल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे घोर कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणूस जास्त विश्वासघातकी बनत चालला आहे. प्रत्येक माणूस हा खूप स्वार्थी होत चालला आहे. माणूस हीच माणसाच्या जीवावर उठलेला आहे. त्यामुळे माणसाने कधीही विश्वास ठेवताना चूक करू नये अथवा त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. मनुष्याला आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक भेटत असतात, पण प्रत्येकावर विश्वास ठेवलाच पाहिजे असं नाही. परंतु काही लोक असे असतात की प्रत्येक व्यक्तीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या दोन लोकांवर विश्वास अजिबात ठेवू नये याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एका पर्वतावर एक गिधड राहत होता. जो म्हातारा तर होताच, त्याचबरोबर तो आंधळा देखील होता. आणि म्हणूनच त्या झाडावर राहणारे सर्व पक्षी थोडं थोडं करून त्या म्हाताऱ्या गिधाडाला अन्न देत असत. म्हातारा गिधड जो होता तो सुद्धा त्याच्या जीवनातील अनुभव त्या पक्ष्यांना सांगून त्या सर्व पक्ष्यांचा एक माननीय आणि आदरपूर्वक असा पक्षी बनला होता. आणि अशा प्रकारे त्या झाडावरील वातावरण खूपच सुखमय होते. एके दिवशी एक बोका त्या पक्ष्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या झाडावर चढला होता. बोक्याला पाहून सर्व पक्षी तर फार घाबरले आणि जोरजोरात ओरडू लागले. सर्व पक्ष्यांचा आवाज ऐकून गिधडाने विचारलं, कोण आहे? गिधडाचा आवाज ऐकून मात्र बोका घाबरला. तो विचार करू लागला की मी लालसे पोटे हे कुठे आलो आहे. इथे तर भयंकर मोठा गिधड आहे. याच्यासमोर माझे प्राण बिलकुल टिकणार नाहीत. जर याला समजलं की मी इथे पक्ष्यांची पिल्ले खाण्यासाठी आलो आहे तर मग हा गिधड मला तर सोडणार नाही. मित्रांनो, मृत्यूसमोर पाहून त्या बोक्याने कपटी बुद्धी वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्या गिधडाला प्रणाम करत म्हणाला, हे गिधड महाराज, मी एक बोका आहे. बोक्याचं नाव ऐकताच गिधड त्याच्यावर ओरडला आणि त्याला म्हणाला, हे दृष्ट, तू इथे येण्याची हिंमत कशी केलीस? तुला माहीत नाही का, ही वृक्षांची सर्व काळजी मी घेतो. गिधड ओरडल्यावर तो बोका खूपच घाबरला. त्याने ताबडतोब त्याच्या कपट बुद्धीचा वापर केला आणि एकदम तो गिधडाच्या चरणात पडला आणि म्हणाला, महाराज, माझं म्हणणं ऐकून तर घ्या पहिले, आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला मारावं तर तुम्ही खुशाल मला मारू शकता. गिधड म्हणालं, हे दृष्ट मांजरा, तू इथे कशासाठी आला आहेस? तेव्हा तो बोका म्हणाला, महाराज, मी नित्यनेमाने गंगा स्नान करतो. आता मी मांस खाणे सोडून दिले आहे. मी माझ्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तसेच मी ब्रह्मचर्याचे व्रत देखील पालन करतो. मी अनेक पक्ष्यांकडून तुमच्याबद्दल खूप कौतुक ऐकले आहे. मी तुमच्याकडे धर्माच्या 4 गोष्टी ऐकण्यासाठी आलो आहे. मला समजले की तुम्ही खूपच ज्ञानी आहात. महाराज, मी तुमचा सेवक आहे. श्रद्धा भावनाने तुमच्याजवळ आलो आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमची कृपा माझ्यावर ठेवावी. तेव्हा गिधड म्हणाला, हे बोक्या, तू तर मांसभक्षी आहेस. या झाडावर पक्ष्यांची छोटी छोटी पिल्लं राहतात. मी त्या सर्व पिल्लांचे रक्षण करतो आणि म्हणूनच तू इथून निघून जा. तुझ्यात आणि माझ्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. असं म्हणतात की ज्याचं कपटी वागणं आपल्याला माहीत आहे त्याच्यासोबत मैत्री करणे हे नेहमी धोकादायकच असते. बोक्याने गिधडाला विश्वास देण्यासाठी सांगितलं, महाराज, मी धर्मात्मा माणसाकडून ऐकलं आहे की अहिंसाच सर्वात मोठा धर्म आहे आणि म्हणूनच मी मांस भक्षण करणे सोडून दिले आहे. मी फक्त फळं खाऊनच माझा उदरनिर्वाह करत असतो. आज मला तुमचे दर्शन झाले, त्यामुळे माझे जीवन तर धन्य झाले आहे. कारण सत्पुरुषांचं दर्शन खूपच नशिबाने मिळते. कृपया तुम्ही मला तुमच्या चरणांमध्ये राहण्यासाठी जागा द्या. अशा प्रकारे त्या बोक्याच्या गोडधोड बोलण्यावर गिधडाने विश्वास ठेवला आणि त्याला त्याचा मित्र बनवला.
आणि त्याच दिवसापासून तो बोका त्याच झाडावर राहू लागला. काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर तो बोका गिधडाचा खूपच जास्त विश्वासू बनू लागला. इकडे पक्ष्यांची पिल्ले पाहून बोक्याच्या तोंडामध्ये तर पाणी सुटत होतं. मांसभक्षी असलेला त्याचा स्वभाव त्या पक्ष्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी त्याला प्रवृत्त करत होता. हळूहळू त्याला हे सुद्धा माहीत झालं की हा गिधड आंधळा आहे आणि त्यामुळे हा मला काहीच नुकसान पोहोचवू शकत नाही. त्यामुळे एके दिवशी सर्व पक्षी अन्नाच्या शोधासाठी बाहेर गेले आणि त्याच वेळेत तो बोका पक्ष्यांच्या पिल्लांना खाऊ लागला. आणि जेव्हा संध्याकाळी पक्षी परत यायचे तेव्हा त्यांना त्यांची पिल्ले दिसायची नाहीत. तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटायचं, खूपच दुःख वाटायचं. पक्ष्यांच्या सर्व पिल्लांना हळूहळू त्या बोक्याने खाल्ले. त्या पिल्लांना खाल्ल्यानंतर त्याची हाडं जी असतील ती तो गिधडाच्या घरट्यात ठेवायचा. आंधळा असल्यामुळे गिधडाला त्या बोक्याचं हे दुष्ट कर्म दिसत नव्हतं. एके दिवशी सर्व पक्षी त्यांच्या पिल्लांच्या दुःखामुळे त्यांना शोधत शोधत गिधडाच्या घरट्यापर्यंत पोहोचले. तिथे त्यांना तो बोका तर दिसलाच नाही, कारण तो तिथून निघून पळून गेला होता. परंतु त्या सर्व पक्ष्यांना गिधडाच्या घरट्यामध्ये त्यांच्या पिल्लांची हाडे दिसली. तेव्हा हे पाहून त्यांना खूपच राग आला. हे सर्व पक्षी गिधडाला त्यांच्या पिल्लांचा हत्यारा समजू लागले आणि त्यामुळे रागारागाने सर्व पक्ष्यांनी मिळून गिधडाला चोचींनी टोचा मारून मारून टाकले. एका दृष्ट मांजराला सोबत ठेवल्यामुळे त्या गिधडाला त्याचे प्राण गमवावे लागले. आणि म्हणूनच म्हणतात की दृष्ट व्यक्तीची सोबत नेहमीच धोकादायक असते. बिचारा गिधड सर्व पक्ष्यांच्या पिल्लांची रक्षा करायचा, परंतु त्या हिंसक बोक्याची संगत मिळाल्यामुळे अनेक पक्ष्यांची पिल्लं मारली गेली आणि अखेर तो गिधडसुद्धा मारला गेला. असं म्हणतात की जो मंदबुद्धीचा असतो, जो मित्राच्या मनातील वाईट भाव न समजून घेताच त्याच्यासोबत मित्रता करतो, तर अशा वेळी त्याचा नेहमीच घात होत असतो. नेहमीच कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. प्रत्येक व्यक्तीने विश्वास ठेवताना विचार केला पाहिजे. पत्नी, पुत्र, भाऊ किंवा सल्लागार कोणाचाही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये, कारण सर्वांनाच धन, स्त्री आणि राज्याचा लोभ असतो. आणि जर कोणी विश्वासपात्र असेल तरी तो जो काही कार्य करत असेल तर त्याच्यावर गुपचूप लक्ष ठेवायला हवे. असं म्हणतात की मूर्खांना समजावून सांगणे म्हणजे आपल्याच क्रोधाला वाढवणे आहे, कारण ते असते ते सापाला दूध पाजण्याप्रमाणे, म्हणजे विषाला वाढवणे आहे. त्याचा अमृत कधीच होत नाही. नीच माणसांसोबत जवळीकपणा नेहमीच संकट वाढवत असतो. विद्वान पुरुष म्हणतात, जो पापी दृष्ट माणसांचा त्याग न करता त्याच्यासोबत राहतो अशा सज्जन पुरुषाला सुद्धा त्याच्यासोबत दंड प्राप्त होतो. ज्याप्रमाणे सुक्यासोबत ओले जळते, अगदी त्याचप्रमाणे सज्जन पुरुषांना देखील दृष्ट माणसांच्या सोबत कठीण दंड भोगावे लागतात. त्यामुळे विश्वास ठेवताना आपल्या घरचे आणि बाहेरचे हा फरक असतोच. ज्या घरामध्ये आपण जन्माला येतो, वाढतो, तिथली नाती अधिक जिव्हाळ्याची असतात, सुखदुःखात सोबत असतात. बाहेर आपण कितीही मुखवटे घेऊन वावरलो तरी घरचे आपल्याला पूर्णपणे ओळखून असतात. ते आपल्याला गुणदोषासह स्वीकारतात. म्हणून जेव्हा बाहेरच्या आणि घरातले निवडण्याची संधी येते, वेळ येते, तेव्हा निश्चितच तुम्ही घरच्यांची निवड करावी. फिरते रुपयाभोवती ही दुनिया, ही जगाची रीत आहे. ज्याची सत्ता असते, ज्याच्याकडे मालमत्ता असते त्यालाच लोक विचारतात, त्याच्याशी नाते जोडतात. या उलट गरिबीशी आणि गरिबाशी कोणी ओळख ठेवत नाही, मैत्री तर फार दूरच. त्यामुळे आपली परिस्थिती ओळखा आणि आपल्या परिस्थितीशी कोणालाही संधी घेऊ देऊ नका, कारण परिस्थितीचा फायदा खूप जण घेतात. रूप 4 दिवसांचे, गुण मात्र आयुष्यभर असतात. हे पुस्तकी वाटणारे वाक्य वस्तुतः आपल्याला पटत असले तरी एखाद्या व्यक्तीची पारख आणि त्याच्या राहणीमानाकडे पाहून जो करतो हीच वस्तू तिथे आहे.
त्यामुळे तुमच्याकडे कितीही चांगले गुण असू द्या, तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक नसले तर लोक तुमच्याकडे सुद्धा बघणार नाहीत. ओळख पाळख नसतानाही एखाद्या श्रीमंत माणसाला आपण पटकन सर, साहेब, शेठ, दादा असं म्हणतो, पण फाटक्या वेशातल्या माणसाला स्वतःजवळ फिरकूही देत नाही, त्याचे म्हणणेही ऐकू घेत नाही. तो कितीही पोट तिडकीने बोलत असला तरी त्याच्या शब्दावर कोणीच विश्वास ठेवत नाही. म्हणून मान सन्मान हवा असेल तर गुणांसारखेच पैसेही कमवा. लोक आपोआप तुमची आणि तुमच्या कलेची, तुमच्या पैशाची कदर करू लागतील. आजवर कोणतेही ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय संदर्भ घेऊन बघा, तुम्हाला फितोरी, बंडखोरी आढळते. याचबरोबर हेही लक्षात येते की अशी फितोरी करणारी व्यक्ती बाहेरची नाही तर आपल्या जवळच्यांपैकीच असते. म्हणून आपले सुखदुःख सांगताना सावध राहा. तुमच्या गोपनीय माहितीचा कोण कधी फायदा घेईल हे सांगता येणार नाही. नंतर विश्वासघात होण्याआधी सावध व्हा. असं म्हणतात की या 2 लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये. जास्त चालाक आणि कपटी स्त्री असते ती. आणि नंबर 2, धूर्त व्यक्ती, आळशी व्यक्ती. प्रत्येक काम उशिरा करतो, तो कामचुकार असतो, कामाची जबाबदारी संपूर्णपणे पार पाडत नाही. भित्रा व्यक्ती, जास्त रागीट व्यक्ती, कोणतेही पाऊल उचलतो परिस्थितीचे भान न ठेवता, ज्याला तो पुरुष असल्याचा खूप अभिमान आहे. कोणताही चोर, उपकाराची जाण नसलेला, फक्त गरजेपुरती गोड बोललेला व्यक्ती, नास्तिक आणि नीच व्यक्ती, हिंसक, सतत हाणामारी करणारा आणि निर्दयी, ज्याला कधीच कोणाची दया येत नाही, खूप निष्ठुर, पाषाण हृदयी, अशा व्यक्तींवर जो डोळे बंद करून विश्वास ठेवतो तो एक ना एक दिवस संकटात नक्कीच सापडतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण अवश्य लिहा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.